अर्थशास्त्र या विषयामधील आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी. या टॉपिकवरती आज आपण अर्थशास्त्रातले जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे ते एक बाय एक बघणार आहे. तर सर्वात पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर, गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी सन 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती? तर हा जो प्रश्न आहे तो कंबाईन सीच्या 2022च्या परीक्षेला पडला होता. तर याचे उत्तर आहे सी रंगराजन समिती. 2011-12 रोजी जी समिती नेमली होती तिचं नाव होतं रंगराजन समिती. तर याची माहिती आपण बघूया रंगराजन समितीची थोडक्यामध्ये स्पष्टीकरणामध्ये. आता ह्याच्यामध्ये दिलेला एक प्रश्न क्रमांक 14 मध्ये याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी देखील थोडक्यात माहिती आपण बघू. सन 2012 मध्ये गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी सी रंगराजन यांची समिती स्थापन करण्यात आली. तर यांनी MMRP या पद्धतीचा वापर केला. MMRP जी पद्धत होती अर्थशास्त्रामध्ये जी मोजण्यासाठी, त्या पद्धतीचा वापर केल्यामुळे त्या सूत्रानुसार 2009 व 2011ची आकडेवारी आपण काढू शकलो. आता ह्याच्यानुसार आपण 2009ची आकडेवारी आणि 2011-12ची आकडेवारी ह्याचा आपण कंपॅरिझन करणार आहे. तर ग्रामीण दारिद्र्य जे होतं ते 39% होतं. 2011-12ला ते 30.95% झालं. त्याच्यानंतर शहरी दारिद्र्य होतं ते 35.1% होतं, ते कमी होऊन 26.9 झालं. तसेच एकूण दारिद्र्य, आता ह्याच्यावरती प्रश्न पडलेला आहे, एकूण दारिद्र्य 2009-10 रोजी 38.2 होतं आणि 29.5 झालं हे 2011 मध्ये. तर हा प्रश्न आहे कंबाईनच्या परीक्षेला पडला आहे 2021च्या प्रिलिमच्या, 29.5 इतके आहे. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषा जी आहे ती 801 रुपये होती ग्रामीण भागासाठी, तसेच शहरी भागासाठी 1198 रुपये होती. तीच ग्रामीण भागासाठी हा देखील प्रश्न पडला आहे तर 972 रुपये झाली आणि शहरी भागासाठी 1407 रुपये इतकी झाली होती. तर 2011-12ची जी आकडेवारी त्याच्यावरती दोन प्रश्न आले होते. त्याच्यानंतर 2011-12 रोजी कॅलरीचा उपयोग करण्यात आला होता. ग्रामीणसाठी 2155 कॅलरी आणि शहरीसाठी 2090 कॅलरी इतका या कॅलरीचा उपयोग करण्यात आला होता शहरी भागासाठी. प्रश्न दुसरा आता आपण बघू. ग्रामीण भागातील भारतातील माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्माकांची गरज असते? जसं आपण मगाशी बघितलं होतं. तर ह्याचे उत्तर आहे 2400 कॅलरी. 2400 कॅलरी हे कशानुसार, तर वायके अलग कृतीदलानुसार ही स्थापना करण्यात आली होती या कॅलरीची. तर 1977 मध्ये जो अहवाल सादर केला होता त्याच्यामध्ये यांनी उष्मांकांची गरज सांगितली होती. तर ग्रामीण भागासाठी हे होतं 1400 कॅलरी इतकं आणि प्रति व्यक्ती हे माणसाला पाहिजे आहे. तर त्यासाठी 49.9 रुपये इतके मासिक दरडोई खर्च करावे लागायचे. त्यामुळे तीच ग्रामीण भागाची दारिद्र्य रेषा ठरवली. शहरी भागासाठी ते होतं 2100 कॅलरी. 2100 कॅलरी प्रति व्यक्ती होतं. तर हे मिळवण्यासाठी 56.64 रुपये जे आहे ते मासिक दरडोई खर्च करायला लागायचे. तर अलग कृती दलानुसार भारताचे दारिद्र्य होते 1973-74 रोजी ते एकूण 54% इतके होते. तर ग्रामीण भागासाठी 56.4% आणि शहरी भागासाठी 49% इतके होते. हा प्रश्न जो आहे तो कंबाईन ग्रुप सीच्या 2022च्या एक्झामला आला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. तर आपण काय करणार आहे, जो 1 बाय 1 बघणार नाही, तर आपण डायरेक्टली कोणती विधानं बरोबर आहेत त्याचं फक्त अनुमान बघूया. तर निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. आता हे विधान आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटासमोर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेने आधारित असते. तर हे विधान देखील बरोबर आहे. तर दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ब हे विधान, हे जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. आपण हे जे आता एक्सप्लेनेशन बघू. उत्तर क्रमांक 1 जे आपण बघितलं बरोबर आहे. आता निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन करणे शक्य आहे. का शक्य आहे, पण सापेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे अशक्य नाही. एकापेक्षा दुसरा कोणीतरी श्रीमंत किंवा गरीब आहे याची तुलना म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्याच्याशी आपण जर कंपॅरिझन केलं, आपण गरीब आहे का श्रीमंत, तर ह्याच्यावरून आपलं सापेक्ष दारिद्र्य आहे ते समजतं. म्हणून सापेक्ष दारिद्र्य हे प्रत्येक देशात आढळते, विशेषतः विकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे विकसित देश आहेत अमेरिकेसारखे, त्यामुळे हे सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना अवलंबतात. विधान क चुकीचे आहे त्याचं कारण आपण बघू. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार असते. जशी पर्यावरणाची ऱ्हास होईल तसं माणसाच्या दारिद्र्यावरती देखील परिणाम पडत असतो.
सापेक्ष दारिद्र्य मोजताना अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा किंवा उत्पन्नाची पातळी आणि उत्पन्नाचे वितरण लक्षात घेतले जाते. किमान जीवनावश्यक गरजा जसे की अन्न, वस्त्र, निवारा पूर्ण करू न शकणाऱ्या व्यक्तीला निरपेक्ष गरीब असे म्हणतात. आता याविषयी माहिती थोडक्यात पुढे दिलेली आहे चार्टविषयी, आपण बघूया ती. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आजचा, अत्याधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? अत्याधुनिक तंत्रज्ञान जर वापरलं तर तांत्रिक प्रकारची बेरोजगारी आहे ती उद्भवते. टेक्निकल बेरोजगारी असं त्याला आपण म्हणतो. उत्पादन प्रक्रियेत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीला तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आपण बघूया आता. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ह्याचे उत्तर आहे 21.9%. जे तेंडुलकर समितीने अहवाल मांडला होता त्यानुसार 21.9% होते. तर आपण 2011-12ची जी त्यांची कमिटी आहे त्यानुसार आपण माहिती बघू. ग्रामीण भागासाठी दारिद्र्य होते 25.5%. तर त्यासाठी 816 रुपये मोजायला लागायचे. तर शहरी भागासाठी दारिद्र्य आहे 13.7%, त्यासाठी 1000 रुपये मोजायला लागायचे. तर हा प्रश्न पडला होता बघा. आत्ता 2000 आपण बघितलं कंबाईन बीच्या 2020च्या एकूण दारिद्र्य किती होते तेंडुलकर समितीनुसार, तर 21.9 इतके दारिद्र्य आहे ते एकूण दारिद्र्य होते. हा प्रश्न, हे प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, कायमच आयोग दारिद्र्य हा घटक म्हटले की तेंडुलकर समिती, त्याचबरोबर रंगराजन समिती, लकडवाला समिती आणि पी.डी. ओझा, तसेच दांडेकर व रथ समिती, तसेच नियोजन आयोगाने, आता नीती आयोग झाला आहे नियोजन आयोगाचा, स्वीकारलेल्या आकडेवारीवर प्रश्न पडतोच. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात जर तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती यावरती तर कायमच प्रश्न पडतात. त्यामुळे त्या दृष्टीने या घटकाकडे लक्ष असू द्या अशी यांनी ह्याच्यामध्ये जे आहे या पुस्तकामध्ये टीप दिलेली आहे. तर तुम्ही हा रीड करून घ्या व्यवस्थित. रंगराजन समिती, प्रश्न क्रमांक 6. रंगराजन समिती नुसार 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा दरडोई किती निश्चित करण्यात आली होती? आता आपण जो हे प्रश्न आहे तो मगाशी बघितला होता. तर दारिद्र्य रेषा होती ग्रामीणसाठी 32 रुपये होती आणि शहरीसाठी 47 रुपये होती. तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला बरोबर आहे. तसेच दारिद्र्याचे प्रमाण आपण बघितले 30.95% होते. शहरी भागासाठी 26.4 झाले. त्यानंतर दारिद्र्य रेषा जी होती 972 रुपये आणि 1407 रुपये झाले. त्याचबरोबर उष्मांक ग्रामीण भागासाठी 2155 आणि शहरी भागासाठी 2090. तर टोटल जे दारिद्र्य होतं टोटल भारतामध्ये तर ते होतं 29.5% रंगराजन समितीनुसार आणि तेंडुलकर समितीनुसार होते 21.9%. प्रश्न 7वा. दारिद्र्य मापनामधील तेंडुलकर समितीचे पुढील सूचना दिल्या होत्या. तर ह्याचे उत्तर आपण विधानानुसार जाऊ. तरी कोणती विधाने बरोबर आहेत असं सांगितलंय. उष्मांक आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जावे. जी कॅलरीवरती आधारित संकल्पना होती दारिद्र्य मोजण्यासाठी ती कट करून टाकावी. त्यामुळे हे विधान बरोबर आहे, तेंडुलकर समितीने सुचवले होते. त्याच्यानंतर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे गरजेचे आहे. जसं की अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी सोडून शिक्षण आणि आरोग्य देखील महत्त्वाचं आहे. तसंच आपण क मध्ये बघूया, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा देखील याच्यामध्ये समावेश करता येतो. त्यामुळे विधान वरीलपैकी सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. तेंडुलकर कमिटीची माहिती आहे ती आपण बघू. याची स्थापना 2005 मध्ये झाली आणि डिसेंबर 2009 मध्ये जो आहे तो तेंडुलकर समितीचा अहवाल आला होता. त्याच्यामध्ये शिफारसी होत्या की शिक्षण आणि आरोग्य यामध्ये व्यक्तिगत खर्चामध्ये या गोष्टींचा समावेश करण्यात आला आणि कॅलरी निकष जे होते तो सोडून टाकायला पाहिजे, हे जुनं आहे. त्याच्यानंतर URP जी मेथड होती त्याच्याऐवजी MRP चा वापर करण्यात आला होता. त्यामुळे वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधीचा वापर करणे शक्य झाले. प्रश्न क्रमांक 8वा. NSSOच्या नुसार श्रमशक्ती म्हणजे काय आहे? तर NSSO जे आहे त्याच्यानुसार श्रमशक्ती म्हणजे काय, तर हे जे विधान आहे तर त्यानुसार अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत त्याला देखील
श्रमशक्ती असे म्हटले जाते. आणि अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे त्यांना देखील श्रमशक्ती म्हणले जाते. त्यामुळे विधान अ आणि ब हे दोन्ही पण विधाने बरोबर आहेत. आता NSSO नुसार आपण हा चार्ट जो आहे तो व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे, आपण तो बघू. NSSO नुसार म्हणजे जो कार्यकारी गट आहे, फॉर एक्झाम्पल 15 ते 65 वयोगटातील सर्व व्यक्ती त्यामध्ये येतात. तर श्रमशक्ती म्हणजे काय, जे कामगार आहेत आणि बेरोजगार आहेत यांच्या दोघांची जी बेरीज असेल त्याला श्रमशक्ती म्हणतात. श्रमशक्तीमध्ये म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींचा भाग येतो, त्याचबरोबर काम शोधत असलेल्या व्यक्तींचा भाग येतो, कामासाठी उपलब्ध असलेल्या व्यक्तींचा भाग येतो, त्याला श्रमशक्ती म्हणतात. या सर्वांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग होतो. म्हणजेच काम करण्याची क्षमता असलेल्या रोजगारी तसेच बेरोजगारी लोकांचा ह्याच्यामध्ये सहभाग होतो. नुसते रोजगारी व्यक्ती नाहीत, तर दोन्हींचा ह्याच्यामध्ये सहभाग होतो. तर श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजे कोण, तर 15 वर्षाखालील ज्या व्यक्ती आहेत त्यांना श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणतात. तसेच 65 वर्षावरील व्यक्तींचा समावेश होत नाही. त्यानंतर 15 वर्षावरील लोकसंख्येतील असे व्यक्ती येत नाहीत जे काम शोधत आहेत किंवा कामासाठी उपलब्ध नाहीत. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी असतील, गृहिणी असतील, भिकारी असतील, यांचा श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती म्हणून कन्सिडर केलं जातं यांना. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू. NSSO नुसार बेरोजगारीचे प्रमाण मोजण्यासाठी UPSS, त्याच्यानंतर CDS आणि CWS म्हणजे डेली, विकली अशा पद्धतीचा जो आहे किंवा इयरली ह्या पद्धतीचा जो आहे तो वापर करण्यात येतो. ज्यांचा नागवणूक दर किती टक्केपेक्षा जास्त आहे असे कुटुंब म्हणजे अनेक अंगाने गरीब आहे असे समजले जाते. हा प्रश्न कंबाईन 2018च्या परीक्षेला पडला होता. तर याचे उत्तर आहे ते 33.33% म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. तर हे कसं ठरवलं जातं त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघूया. तर उत्तर MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI नुसार हे ठरवले जाते. तर महाराष्ट्रात बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असे अनेक अंगाने गरीब असे म्हणतात. या निर्देशांकाने कोणाची जागा घेतली तर HPI होता, त्याची जागा घेऊन 1957ला MPI आला. MPI 2010 पासून लागू करण्यात आला होता. त्याच्यानुसार हा जो MPI जो आहे तो कोण काढतं तर UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यानुसार ठरवला जातो. तर यासाठी 3 नियम आहेत किंवा 3 आयाम आहेत आणि 10 निर्देशांक आहेत हे ठरवण्यासाठी. तर जे 3 आयाम आहेत किंवा निर्देशांक आहेत त्याची आपण माहिती बघू. 3 आयामामध्ये पहिली गोष्ट आहे आरोग्य, आरोग्यानंतर शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा. हे जे आहे ते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरवल्या जातात निर्देशांक मोजण्यासाठी. तर आरोग्यामध्ये काय असतं, पोषण, त्याचबरोबर बालमरतीयता, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये शालेय वर्ष तसंच बालकपट संख्या, जीवनमान दर्जामध्ये मालमत्ता किती आहे, पाणी, सुविधा, स्वच्छतागृह, स्वयंपाकांचे इंधन, जमीन आणि वीज या गोष्टी आहेत त्या ठरवल्या जातात. त्यामुळे निर्देशांकामध्ये 3 आयाम आणि 10 निर्देशांक यामध्ये याचा समावेश होतो. MPI दारिद्र्याचे प्रमाण आणि दारिद्र्याची तीव्रता यांचा जो आहे तो गुणाकार असतो. तर वरील प्रत्येक घटकाला गुण दिले जातात. प्रत्येक निर्देशांक जो आहे तो 0 ते 100 यामध्ये गुण दिले जातात. 0 म्हणजे अभाव नसणे आणि 100 म्हणजे अभाव असणे. आता यामध्ये ज्याचा जास्त 100% 99% असा आहे त्यांना जास्त अभाव आहे या गोष्टींचा. तर वरील घटकामध्ये जर 33.33% पेक्षा अधिक असेल, लक्षात ठेवा हा नागवणूक दर आहे, 33.33 नुसार जास्त असेल तर नागवणूक दर असे असेल तर त्याला बहुआयामी गरीब असे संबोधले जाते किंवा मल्टीनॅशनल पॉवर्टी असे संबोधले जाते. 1/3 पेक्षा कमी असल्यास कुटुंब गैरगरीब असे समजले जाते. ज्या कुटुंबाला, हा प्रश्न पडला होता बघा, ज्या कुटुंबाला 20 ते 33.33च्या दरम्यान गुण असतात त्याला असुरक्षित गट असेही बहुआयामी गरीब म्हणून असुरक्षित गट असून कधीही बहुआयामी गरीब होऊ शकतात. तर ज्या कुटुंबाला 50% पेक्षा जास्त गुण आहेत त्याला तीव्र बहुआयामी गरीब असे म्हटले जाते. तर दारिद्र्याची तीव्रता आणि प्रमाण या गुणाकारानुसार MPI हा मिळतो. आपण मगाशी बघितलं दारिद्र्य म्हणजे निर्धनता नव्हे, दारिद्र्याचे अनेक अंग असतात. MPI मधील बऱ्याच प्रमाणांचे MDG आणि SDGचे समर्थन साधर्म्य आहे. भारतामध्ये MPI जो आहे तो दारिद्र्याची तीव्रता जी आहे ती 43.9% आहे. बहुआयामी दारिद्र्य
प्रमाणे 26.9% आहे. आता भारताचा MPI 2005-06 मध्ये 0.283 होता. म्हणजे भारत जो होता तो 2020 मध्ये 62व्या क्रमांकाला होता आणि 2021 मध्ये जो आहे तो 66व्या क्रमांकाला होता MPI इंडेक्सनुसार. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत करंटच्या रिलेटेड. त्यानंतर वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर हा तर हा करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. आपण पुढचा प्रश्न बघू. विविध परिणाम दारिद्र्य निर्देशांक म्हणजे MPI हा खालीलपैकी कोणी मांडला आहे? तर याचे उत्तर आहे मगाशी आपण बघितले होते. हा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे. UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी या दोघांकडून हा काढला जातो. जागतिक बँक उत्तर येत नाही. त्यानंतर मानव विकास अहवाल, नियोजन आयोग सुद्धा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा ESI ला प्रश्न पडला होता, तो चुकीचा आहे. त्याच्यानंतर नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्ध पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचे प्रथम सर्वात पहिले होते? तर याचे उत्तर आहे बिहार जो आहे तो सर्वात गरीब राष्ट्र होता 2012 मध्ये. 2012 मध्ये नियोजन आयोगाने एक प्रेस नोटनुसार ही आकडेवारी जाहीर केली होती. ती 66वी फेरी होती NSSOची. तर ह्याच्यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण जे होते ते 29.8% होते. तसेच बिहारमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे 53.5% दारिद्र्य आढळले होते. रंगराजन समितीची माहिती आपण बघणार होतो, तो 14वा प्रश्न आलेला आहे. रंगराजन समितीच्या 2011-12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5% इतके दारिद्र्य रेषेखाली लोक होते. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या आणि शहरी भागातील 26.4% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. हे देखील विधान बरोबर आहे. त्यामुळे विधान अ आणि ब हे दोन विधान बरोबर आहेत. STI 2016 साठी हा प्रश्न आला होता. याची आपण सविस्तर माहिती बघणार आहे, कारण का रंगराजन समितीवरती दरवर्षी प्रश्न येत असतो. तर दारिद्र्य मोजण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियोजन आयोगापूर्वी हे कार्य करत होते. आता नीती आयोग जो आहे तो ह्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. रंगराजनची स्थापना 2012 या कमिटीची केली होती. तेंडुलकर पद्धतीचे परीक्षण करण्यासाठी पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी रंगराजन समितीचा उपयोग करण्यात आला होता. याचे सदस्य होते ते महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता यांची नावं देखील विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. तरतुदी काय केल्या होत्या तर रंगराजन पॅनलने मात्र तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून जुन्या लकडवाला पद्धतीचा स्वीकार केला होता. म्हणजे जुनी पद्धत जी होती त्याचा उपयोग केला यांनी आणि गैर अन्न व गैर अन्न वस्तू सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्य व प्रमाण मोजण्याची शिफारस त्यांनी केली होती. म्हणजे त्यांनी MMRP या पद्धतीचा उपयोग केला होता. तर ती काय आहे बघू. अन्न, वस्तू व सेवा याच्यामध्ये तृणधान्य, दूध, वस्तू, कडधान्य, त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, मीठ, साखर, फळे व भाज्या या गोष्टी येतात. तसेच गैर अन्न घटक आरोग्य, शिक्षण, इंधन, घरभाडे, चपला, वाहतूक, तंबाखू या देखील गोष्टींचा यामध्ये उपयोग केला जातो. रंगराजनच्या NSSOच्या 68व्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकडेवारीच्या आधारे MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड चा वापर करून 2011-12 मध्ये ही जी आकडेवारी आहे ती जाहीर करण्यात आली. त्यानुसार ग्रामीण भागासाठी 972 रुपये हा खर्च, शहरी भागासाठी 1407 रुपये हा खर्च डिसाईड करण्यात आला होता रंगराजन पॅनलनुसार. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील, आज आपला हा शेवटचा प्रश्न झाला, तर आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सर्व बघायला भेटतील. आणि ह्याच्यावरती क्विज जे आहे ते मी टाकत असतो दररोज. तर तुम्ही जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे प्रश्न सोडवता येतील. आणि याची जी PDF आहे याची PDF तुम्हाला अवेलेबल आहे टेलिग्रामवरती, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.